नरेंद्राला सिद्धी मिळते. आपल्याला देवाचा साक्षात्कार व्हावा अशी नरेंद्राची इच्छा तीव्र होत असतानाच इकडे रामकृष्णांची प्रकृती खालावत होती. एके दिवशी रात्री घरी वकिलीचा अभ्यास करीत बसलेला असताना नरेंद्र खूपच अस्वस्थ झाला. रामकृष्णांना भेटून आपण समाधीचे ज्ञान ताबडतोब प्राप्त केले पाहिजे असे त्याला तीव्रपणे वाटले. तो तसाच उठला आणि पावसात भिजत रामकृष्णांकडे पोहोचला. त्याची ती तळमळ पाहून रामकृष्ण म्हणाले, तुला ईश्वर प्राप्ती होईल, समाधीचाही लाभ होईल, पण जरा थांब, अजून वेळ आलेली नाही. नरेंद्र म्हणाला, पण आपली प्रकृती ठीक नाही, ती वेळ येण्याच्या आधीच आपण हे जग सोडून गेलात तर? रामकृष्ण विचारमग्न झाले. मग थोड्या वेळाने त्याला म्हणाले, ठीक आहे, तू अशा प्रकारे साधना करायला लाग. असे म्हणून त्यांनी त्याला साधना कशी करायची ते सांगितले. नरेंद्र त्यानुसार साधना करू लागला. ती करताना आपल्या अंगात एखादी दैवी शक्ती संचार करू लागली आहे असे त्याला वाटू लागले. तिचा पडताळा पाहावा म्हणून एके दिवशी त्याने आपला गुरुबंधू काली याच्या अंगाला स्पर्श केला. त्याचबरोबर कालीला अंगातून जणू वीज वाहत आहे असे जाणवले आणि नंतर त्याचे भानच हरपले. पलीकडच्याच खोलीत रामकृष्ण होते. त्यांनी अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणले. लगेच नरेंद्राकडे येऊन ते म्हणाले, काय रे नरेंद्र, 4 पैसे मिळाले नाहीत तोच लगेच उधळपट्टी करायला लागलास? आधी खूप कमव आणि मग खर्च कर पाहिजे तर. त्यांच्या या रागावण्याने नरेंद्र शर्मिंदा झाला. आपले अंतिम साध्य गवसण्यापूर्वीच मिळालेल्या सामर्थ्याचा असा दुरुपयोग केला तर तिथवर कधीच पोहोचता येणार नाही हा धडा त्याला मिळाला. पुन्हा त्याने असा प्रयोग कधीच केला नाही.